आता हे जरी मी तुम्हाला असं सांगितलं तरी नेमकं आपण काही एक्झाम्पल्सनी बघूयात, म्हणजे तुम्हाला अधिक लक्षात येईल की ही जी तिसरी मेथड आहे रेसेमायझेशन जे आहे ते ऍक्च्युली नेमकं काय आहे. आणि हे रेसेमायझेशन 3 वेगवेगळ्या मेथड्सनी आपल्याला ते करता येतं. त्यातली ही पहिली मेथड आहे. या पहिल्या मेथडचं नाव आहे थर्मल रेसेमायझेशन. थर्मल शब्दाचाच अर्थ आहे थर्मल इज व्हॉट, बाय हीट. हीट देऊन तुम्ही याच्यामध्ये रेसेमायझेशन करणार आहे. म्हणजे एक आयसोमर जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दुसरा आयसोमर जो आहे तो तुम्ही तयार करणार आहे. ओके, आता से we'll take one example so that we will be in a position to understand it better. Say this is here it is H and here it is Cl. Okay, this is your molecule. काय आहे? फिनाइल इथाइल क्लोराइड आहे, सिंपल. नाव या मॉलिक्यूल मध्ये पहा स्टिरिओ सेंटर आहे का? येस, इट इज हॅव्हिंग दी स्टिरिओ सेंटर. H आणि Cl तुमचा जो आहे तो राईट साइडला आहे, म्हणजे दिस वुड बी युअर प्लस आयसोमर. अंडरस्टँड? आता हा जो प्लस आयसोमर आहे तो समजा माझ्याकडे 2N मोल आहे. ठीक आहे, 2N मोल आहे. मग या कंपाऊंडवर जर आपण थर्मल म्हणजे हीट केला तर हीट कंडिशन जेव्हा वेन वी आर हिटिंग द कंपाऊंड वी विल गेट व्हॉट. सी केअरफुली हे बघावं लागेल की यामध्ये this is pH, this is a central carbon, this is your CH3 and this is your Cl. ठीक आहे. आता जेव्हा आपण हीट करणार आहे त्यावेळेस हा जो तुमचा हायड्रोजन आहे, हायड्रोजन, आता प्लीज अंडरस्टँड व्हेन एव्हर वी आर टॉकिंग अबाउट दी हायड्रोजन आय विल शो यू की ऍक्च्युली या हायड्रोजनचा एक S ऑर्बिटल आहे. ठीक आहे, आणि इथला जो सेंटरचा कार्बन आहे त्याचं जे आहे ते P ऑर्बिटल आहे. पहा, म्हणजे हे मी इथे P ऑर्बिटल ड्रॉ करतो. दिस इज P ऑर्बिटल. या कार्बनच्या P ऑर्बिटल मध्ये एक, दिस इज द वन एक जो आहे तो इलेक्ट्रॉन आहे आणि या प्रोटॉनकडे, या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. आणि हा कार्बन, सेंट्रल कार्बन आणि हा हायड्रोजन हा बॉन्डिंग तयार होत असताना या कायराल कार्बनच्या P ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन आणि या प्रोटॉनच्या S ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन, हे दोन्ही जेव्हा ओव्हरलॅप होतात, दिस मिडल कार्बन यू नो दॅट इज sp2 हायब्रिडाइज्ड, sp2 हायब्रिडाइज्ड आहे आणि हे त्याच्याकडे असलेली P ऑर्बिटल आहे जी परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द मॉलिक्यूल आहे. नाव या कार्बन मधला एक इलेक्ट्रॉन आणि तुमच्या प्रोटॉनकडे म्हणजे हायड्रोजनकडे असलेला एक इलेक्ट्रॉन, असं दोघांकडे एक एक इलेक्ट्रॉन आहेत. मग ते 2 इलेक्ट्रॉन एकत्र येऊन बॉन्ड फॉर्मेशन झालं. कुठला बॉन्ड फॉर्मेशन झाला होता? CH. लक्षात येतंय? म्हणजे CH हा बॉन्ड तयार होत असताना कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन असे दोन्ही एक मिळाले की एक बॉन्ड तयार होतो. 1 बॉन्ड इज 2 इलेक्ट्रॉन, 1 बॉन्ड इज 2 इलेक्ट्रॉन. मग अशा पद्धतीने हा बॉन्ड बनलेला आहे. अंडरस्टँड? दिस इज द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स. आता याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये जेव्हा हीट दिली जाते, व्हेन वी आर हिटिंग दिस मॉलिक्यूल, देयर इज द होमोलायटिक फिजन. होमोलायटिक, होमो म्हणजे सेम, फिजन म्हणजे तुटणं. आता हे या ठिकाणी हा तुटतो, बॉन्ड तुटतो, फिजन होते, तुटतो. कसा तुटतो? होमोलायटिक म्हणजे काय? दोघांकडे एक एक इलेक्ट्रॉन जातो, त्याचा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जाणार आहे परत. लक्षात येते? सो व्हॉट इज होमोलायटिक फिजन बाय हीट? बिकॉज ऑफ द हीट द बॉन्ड ऑफ द कार्बन, दॅट इज अ कायरल कार्बन अँड प्रोटॉन, इज क्लीव्ड ऑफ. म्हणजे काय? तुटतो. हाऊ? बाय द होमोलायटिक फिजन. म्हणजे काय की असं तुटतं की कार्बनकडे त्याचा एक इलेक्ट्रॉन जातो आणि तुमच्या प्रोटॉन आहे त्या प्रोटॉनकडे त्याचा एक इलेक्ट्रॉन जातो. मग जर असं होत असेल तर काय होणार आहे? इफ दिस इज हॅपनिंग अल्टिमेटली या ठिकाणी कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, अंडरस्टँड, आणि या प्रोटॉनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. नाव हा कार्बनकडे जो एक इलेक्ट्रॉन आहे याला आपण म्हणतो कार्बनचा रॅडिकल. अंडरस्टँड? म्हणजे होमोलायटिक फिजन जे रेअरली पॉसिबल आहे प्रत्येक कंपाऊंड मध्ये, दिस इज नॉट पॉसिबल,
पण हे जे होमोलायटिक फ्युजन होत आहे, या होमोलायटिक फ्युजन मध्ये द कार्बन इज फॉर्मिंग दी radical, and same thing the proton or the hydrogen radical has been formed. Now you see हा जो सेंट्रल कार्बन आहे, सेंट्रल कार्बनच्या या p ऑर्बिटल मध्ये हा जो एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे, हा सिंगल इलेक्ट्रॉन कधी इथे असेल, कधी इकडे असेल. अंडरस्टँड? कधी इकडे असेल म्हणजे काय होणार आहे, समजा या होमोलायटिक फ्युजन नंतर जर प्रोटॉननी या साइडनी जर अटॅक केला आणि या साइडनी, सो दॅट इज योर हायड्रोजन रॅडिकल कॅन अटॅक दिस इंटरमिजिएट फ्रॉम आयदर साइड्स, बोथ साइड्स. Understand? As they are attacking from either side, you are in a position to get two compound. पहा कसे pH ला pH as it is आपण ठेवूया CH3 इथे आणि Cl या ठिकाणी आणि H इकडे. का? जर फ्रॉम दिस साइड योर हायड्रोजन रॅडिकल अटॅक असं बनणार आहे आणि जर हायड्रोजन या साइडने अटॅक झाला तर त्या कंडिशन मध्ये असा तुम्हाला यू विल गेट द कंपाऊंड. म्हणजे दिस इज योर plus isomer and this is your minus isomer. So this is what you are getting by the thermal racemization. So what is thermal racemization? Thermal racemization is the method by which one type of the isomer, one type of the enantiomer, optical isomer is converted into the other type of the isomer, forming a substance wherein both the isomers are present in the equimolecular quantity. This is happening because of the homolytic fission. Homolytic fission is the fission wherein the two electrons which are shared by the chiral carbon and the hydrogen, it will be cleaved in a such a way that the hydrogen radical is formed and the carbon radical is formed, and this carbon radical which has been formed of the chiral carbon, it is having the p orbital, and this p orbital, this particular electron, one electron is available. When as there is a p orbital, understand that electron can move from both the lobe, so that the hydrogen can attack from either side of the intermediate state. And if it is attacking from left side, you will get one enantiomer. If it is going to get attacked from the other side, that is you will get the another enantiomer, and these enantiomers are formed in the equal quantity, and the equal quantity enantiomeric mixture is what your racemic mixture or racemization. Understand? So now this is what the thermal racemization. After thermal racemization आपल्याला आणखीन एक racemization ची मेथड बघायची आहे. त्या racemization ची मेथड जी आहे, so that is by using the base. Understand? So using बेस कॅटलाइज म्हणजे काय, बेस ऍज अ कॅटलिस्ट म्हणून आपण वापरणार आहे आणि या प्रकारची रिॲक्शन करून दाखवणार आहे. म्हणजे कसं ही रिॲक्शन करणार आहे पहा, याच्यामध्ये आपण इथे घेऊयात COOCH3 and here we will take COCH3, okay, and H and OH. ठीक है. Now this is the compound we are going to take for the racemization. Now base catalyzed reaction, base catalysis काय आहे, बेस कुठला आपण इथे वापरू शकतो, से सोडियम इथॉक्साइड असेल. ओके, सो व्हॉट वी आर गोइंग टू यूज NaOET, that is your sodium ethoxide. So either you use sodium ethoxide or you can use sodium methoxide. So this sodium ethoxide, what are these? These are the bases. अंडरस्टँड, वीक बेसेस आहेत आणि हे वीक बेसेस कॅटलाइज करणार आहे. वीक बेस कॅटलाइज करणार आहे म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे, सो यू नीड अ ऍसिड. कंपाऊंड शुड बी ऍसिडिक इन नेचर. जर कंपाऊंड ऍसिडिक नेचर मध्ये असेल तर आणि तरच तुमचं हे बेस कॅटलाइज्ड रेसेमायझेशन पॉसिबल आहे. आता हा जो पर्टिक्युलर तुम्ही कंपाऊंड बघताय याच्यामध्ये OH राईट साइडला आहे म्हणजे हा प्लस आयसोमर आहे. अंडरस्टँड. पण आता आपल्याला काय करायचं, या प्लस आयसोमर पासून मायनस आयसोमर बनवायचं आहे. isn't it? D आयसोमर आहे, L आयसोमर बनवायचं. पण हे जे D आयसोमर, L आयसोमर आपण करणार आहोत, हे करत असताना कधी पॉसिबल आहे, जेव्हा यू आर हॅव्हिंग दी ऍसिडिक
प्रोटॉन. कोण आहे ऍसिडिक प्रोटॉन? सी दिस वन. दिस इज युअर ऍसिडिक प्रोटॉन. जर कंपाऊंड मध्ये असा ऍसिडिक प्रोटॉन नसेल तर यू कॅनॉट गो विथ दी बेस कॅटलाइज रिएक्शन. लक्षात येते का? सो व्हेन एव्हर देअर इज दी ऍसिडिक प्रोटॉन आहे त्याच कंडिशन मध्ये, आता दोन्हीकडचे सीओ ग्रुप जे आहेत, इकडचा एक सीओ ग्रुप आहे, इकडचा एक सीओ ग्रुप आहे, काय करतायत ते सीओ ग्रुप? यू नो दॅट सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ आहे. मग हा ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. हा काय करतो? इलेक्ट्रॉन क्लाउड पुल करतोय. म्हणजे काय करतोय? या प्रोटॉन कडचे जे काही जो काही इलेक्ट्रॉन आहे ते दोन्ही साइडनी पुल करतात. मग as they are pulling, so that the acidic character of the proton has already been increased. Means what? As both the side C double bond O atom, groups are there, oxygen is more electronegative, it will pull the electron, आणि मग ते इलेक्ट्रॉन पुल करत असल्यामुळं, understand? So the proton is very easily, they can donate the proton very easily. आणि donate the proton easily म्हणजेच काय? They are the ऍसिडिक इन द नेचर. हा प्रोटॉन जो आहे तो ऍसिडिक नेचर मध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग आता एकदा का हा प्रोटॉन झाला की आता याच्यामध्ये गंमत काय होणार आहे की सेम थिंग यामध्ये पण एक इंटरमिजिएट तयार होणार आहे. आता हा जो इंटरमिजिएट तयार होणार आहे, सो दिस इज COOCH3 ॲज इट इज. अंडरस्टँड? दिस इज OH अँड दिस इज युअर COCH3. इथला मिडल कार्बन आहे, मिडल कार्बन आहे. या मिडल कार्बनच्या बाबतीमध्ये what is important is this proton will be, they are going to abstract as H plus. Sodium ethoxide will abstract this proton as H plus. मग H plus असल्यामुळे काय झालं? प्रोटॉनचा त्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, म्हणजे या सेंट्रल कार्बनकडे दोन इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, एक स्वतःचा आणि एक प्रोटॉनचा, हायड्रोजन. Understand? So that is हे इथे जे तयार होणार आहे, so this we called as a carbanion. Carbanion. This is the carbanion. Carbocation. काय आहे? Carbanion आहे, carbocation आहे. Now as it is the carbocation which has been formed, carbocation, carbanion, not carbocation, carbanion is formed. म्हणजे बेस कॅटलाइज्ड जर रॅसमायझेशन असेल त्या केसमध्ये काय फॉर्मेशन होतं? कार्बॅनियन आयन फॉर्मेशन होतं. आणि अगेन द सेम थिंग, आता ही जी दोन इलेक्ट्रॉन असणार आहेत ते परत तुमच्या पी ऑर्बिटल मध्ये असणार आहेत. त्यामुळं प्रोटॉनचा जो अटॅक होणार आहे तो फ्रॉम आयदर साइड होणार आहे. प्रोटॉन विल अटॅक फ्रॉम आयदर साइड. ॲज प्रोटॉन इज अटॅकिंग फ्रॉम आयदर साइड यू विल गेट दी टू कंपाऊंड्स. दोन कंपाऊंड्स तुम्हाला मिळणार आहेत. कसे? हा COOCH3 इथे ॲज इट इज, हा COCH3 ॲज इट इज. जर या साइडने अटॅक झाला तर यू विल हॅव HOH, आणि जर या साइडने अटॅक झाला इन दॅट केस COCH3 ॲज इट इज, COCH3 ॲज इट इज, here it is OH and H. So that you see this is the plus isomer, this is minus isomer. If these are 2N, this is 1N and this is 1N, you will get a substance wherein both the isomers are present. Understand? So this is the method of racemization wherein we have seen the base catalyzed reaction आपण बघितले. बेस कॅटलाइज रिएक्शन साठी मी सांगितलं की प्री रिक्विजिट काय आहे. तर प्री रिक्विजिट हे असं आहे की त्या जो मॉलिक्यूल आहे सो दॅट इट शुड हॅव अ ऍसिडिक प्रोटॉन. ऍसिडिक प्रोटॉन असेल तरच आपल्याला ही पद्धत पॉसिबल आहे. थर्ड इज द ऍसिड कॅटलाइज रिएक्शन. नाव इन केस ऑफ द ऍसिड कॅटलाइज रिएक्शन पहा, हिअर इट इज PH, हिअर इट इज CH3, हिअर इट इज Cl अँड H. ठीक आहे. नाव दिस इज व्हॉट युअर मॉलिक्यूल इज. आता हा जो तुमच्याकडे मॉलिक्यूल आलेला आहे या मॉलिक्यूल पासून आपल्याला बनवायचा. आता सी whenever there is a acid catalyst जेव्हा आपण वापरणार आहे तो लेविस ऍसिड वापरणार आहे. व्हॉट वी आर युझिंग? लेविस ऍसिड. लेविस ऍसिड यू नो दॅट कुठले कुठले असतील? तुमचा अल्युमिनियम क्लोराइड असेल, AlCl3 असेल, अंडरस्टँड, BF3 असेल, अंडरस्टँड, इवन युअर SbCl5 असेल. हे काय? दीज ऑल आर दी लेविस ऍसिड्स. अंडरस्टँड? आता हे लेविस ऍसिड्स आपण वापरणार आहेत आणि लेविस ऍसिडचा उपयोग करून what we are going to do?
लेविस ऍसिडचा उपयोग करून आपण अगेन रेसमायझेशन करणार आहे. आता हे रेसमायझेशन करताना सेम प्रोसिजर आहे, पण याच्यामध्ये काय होणार आहे, दिस SbCl2 ऍसिड विल ऍब्स्ट्रॅक्ट दी क्लोरीन. आणि क्लोरीन कसं ऍब्स्ट्रॅक्ट करणार आहे, तो Cl- म्हणून करणार आहे. Cl- म्हणून करणार आहे म्हणजे काय करणार आहे, हा जो सेंट्रल कार्बन आहे, या सेंट्रल कार्बनचाही तो इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे. मग इलेक्ट्रॉन जर त्यांनी काढून घेतला तर काय होणार आहे बघा, सिंपल आहे. या कंडिशन मध्ये हा pH ऍज इट इज, योर CH3 ऍज इट इज, योर H ऍज इट इज, आणि हा क्लोरीन मात्र क्लोरीन मायनस म्हणून काढला. क्लोरीन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे काय करेल, हा क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनकडचे दोन, त्याचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा आणि कार्बनचा दोन्ही उचलून तो जाईल. म्हणजे काय होईल, कार्बन युअर कायरल कार्बन विल गेट अ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इथे काय होणार आहे, कार्बॅनियम आयन फॉर्मेशन. इफ इट इज बेस कॅटलाइज देयर इज दी कार्बॅनियन आयन फॉर्मेशन होत होतं. म्हणजे काय, कार्बॅनियन फॉर्मेशन होत होतं, आणि म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज तयार होत होता. या कंडिशन मध्ये जेव्हा ऍसिड कॅटलाइज असेल तेव्हा कंडिशन मध्ये काय होणार आहे, व्हेनेवर देयर इज अ ऍसिड कॅटलाइज रिएक्शन यू विल गेट दी कार्बोकॅटायन. लक्षात येतं. आणि हा कार्बोकॅटायन झाल्यानंतर अगेन क्लोरीन जो आहे, Cl- जो आहे, इथे आता एम्प्टी p ऑर्बिटल आहे, त्यामुळं Cl- आयदर साइडनी तो अटॅक करेल, या साइडनी तर अटॅक करेल किंवा या साइडनी अटॅक करेल. आणि या दोन्ही कंडिशन मध्ये यू विल गेट 2 मॉलिक्युल्स. कुठले मॉलिक्युल असणार आहे, pH ऍज इट इज, CH3 ऍज इट इज. अंडरस्टँड. समजा इकडून क्लोरीन अटॅक केला, क्लोरीन या साइडला येईल. अंडरस्टँड. आणि pH CH3, आणि या कंडिशन मध्ये समजा जर क्लोरीन दुसऱ्या बाजूने आयदर साइडने अटॅक झाला तर विल गेट दिस कंपाऊंड. म्हणजे हे जर माझे 2 N असतील तर हा N तयार होईल. दिस इज युअर L आयसोमर, दिस इज युअर D आयसोमर, अँड दिस इज युअर ऍसिड कॅटलाइज रेसेमेट फॉर्मेशन will be there. So once you have understood this thing, now there is something which is called as the racemic modification in solid state. Now what is this all about is I'll just inform you in short, and that is what the end of the lecture. Whenever we consider the racemic mixture, now if it is in a say liquid state or in a gaseous state, and they are in the symmetric environment, understand, not in an asymmetric environment. If they are in the asymmetric environment, it will behave in a different way. तर त्या कंडिशन मध्ये जो प्युअर इनॅन्शिओमरच्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या प्युअर इनॅन्शिओमरच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या सेम प्रॉपर्टीज असणार आहेत तुमच्या रेसेमेटचं, रेसेमायझेशनचं, रेसेमिक मॉडिफिकेशनचं. आय रिपीट, प्युअर इनॅन्शिओमरच्या ज्या काही प्रॉपर्टीज असणार आहे, से बॉइलिंग पॉईंट असेल, डेन्सिटी असेल, अंडरस्टँड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, तर एक लिक्विड आहे D आयसोमर आणि दुसरं लिक्विड आहे L आयसोमर. ठीक आहे. मग त्यांचे जे इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी आहे, बॉइलिंग पॉईंट त्यांचा जो काही आहे, त्यांचं जे डेन्सिटी किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ते जर दोन्ही सोल्युशन इक्विमोलार मिक्स केले तर त्या सोल्युशनचं, त्या रेसेमायझेशनचं, त्या रेसेमिक मॉडिफिकेशनची जी काही प्रॉपर्टीज असणार आहेत ते सेम असणार आहेत. कुणासारखे असणार आहेत, दे विल बी सेम ॲज दॅट ऑफ द प्युअर इनॅन्शिओमर्स. पण जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये याचं मिक्सिंग होत असतं, जेव्हा सॉलिड म्हणजे R आयसोमर सॉलिड घेतला, L आयसोमर सॉलिड घेतला आणि ते मिक्स केलं. आता हे मिक्सिंग जे आहे ते 3 प्रकारे होऊ शकतं. वन इज दी रेसेमिक मिक्सचर ऑर योर प्लस मायनस कॉंग्लोमरेट. कॉंग्लोमरेट कंडिशन मध्ये काय असणार आहे, 2 क्रिस्टल्स असणार आहेत. सी, दिस इज 2 क्रिस्टल्स. आता सपोज आपण हा धरूयात, हा एक क्रिस्टल आहे आणि से त्याच्याबरोबर हा एक क्रिस्टल आहे. असं समजा की रेड डॉट जो आहे तो तुमचा से प्लस आयसोमर आहे. अंडरस्टँड. समजा हा तुमचा जो रेड आहे तो प्लस आयसोमर आहे. अंडरस्टँड. आणि हा जो ग्रीन डॉट आहे तो तुमचा मायनस आयसोमर आहे. मग जे क्रिस्टल तयार होणार आहेत कॉंग्लोमरेट मध्ये, जे क्रिस्टल होणार आहेत ते 2 क्रिस्टल असणार आहेत. एक क्रिस्टल तुमच्या प्लस आयसोमरचा, दुसरा क्रिस्टल L आयसोमरचा. अशा पद्धतीने 2 क्रिस्टल, 2 सेपरेट क्रिस्टल्स विल बी देअर इन द मिक्सचर. नाव सॉलिड सोल्युशन मध्ये काय होतं, इन रेसेमिक सॉलिड सोल्युशन, चेक दिस. याच्यामध्ये गंमत अशी होते, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल मला नेमकं काय म्हणायचं. याच्यामध्ये एकच क्रिस्टल असतो.
in this case there is a single crystal. However, सिंगल क्रिस्टल जरी असला तरी या तिन्ही कंडिशन्स मध्ये बघा अशा पद्धतीने असतात. म्हणजे रेसेमिक मिक्सचर कॉंग्लोमरेट मध्ये दोन सेपरेट क्रिस्टल्स प्रेझेंट आहेत, मिक्स केलेत. मिक्स केल्यानंतर ही एक पावडर घेतली, ती एक पावडर दोन्ही मिक्स केली. सॉलिड स्टेट मध्ये पावडर मिक्स केली तर एक पहिली पद्धत काय झाली, रेसेमिक मिक्सचर किंवा कॉंग्लोमरेट. ह्याच्यामध्ये काय होतं, दोन्हीचे क्रिस्टल्स वेगवेगळे अवेलेबल आहेत. ठीक आहे. रेसेमिक सॉलिड सोल्युशन मध्ये काय होतं की देर इज अ सिंगल क्रिस्टल, सोल्युशन झाले सिंगल क्रिस्टल, बट इन द सिंगल क्रिस्टल बोथ द इनॅन्शिओमर्स आर प्रेझेंट इन व्हेरिंग अमाउंट. दे आर मिक्स इन अ रॅन्डम प्रपोर्शन. म्हणजे काय मला म्हणायचंय, याच्यामध्ये हा जो लाल आहे तो कमी आहे, याच्यामध्ये लाल जास्त आहे, याच्यामध्ये हिरवा जास्त आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये एक आयसोमर कमी आहे, दुसरा आयसोमर जास्त आहे, त्याच्यामध्ये एक आयसोमर खूप जास्त आहे, तो दुसरा आयसोमर खूप कमी आहे, याच्यामध्ये दुसरा आयसोमर खूप जास्त आहे आणि पहिला आयसोमर खूप कमी आहे. पण सिंगल क्रिस्टल मध्ये आहे. सो दॅट इन अ सिंगल क्रिस्टल यू आर गेटिंग दी बोथ दी आयसोमर्स आर इन अ सिंगल क्रिस्टल. त्याला आपण म्हणणार आहे रेसेमिक सॉलिड सोल्युशन. आणि रेसेमिक कंपाऊंड किंवा रेसेमेट जे असणार आहेत, त्या कंडिशन मध्ये इफ यू सी दिस वन, you can easily imagine what I am drawing here. That is, या कंडिशन मध्ये जे आहे की क्रिस्टल आहे, सिंगल क्रिस्टल आहे, सिंगल क्रिस्टल मध्ये यू आर हॅव्हिंग दी बोथ दी आयसोमर. पण हे बोथ द आयसोमर जे ते इक्वल क्वांटिटी मध्ये, ऑल क्रिस्टल्स आर हॅव्हिंग बोथ द आयसोमर्स इन अ इक्वल क्वांटिटी. त्याला आपण म्हणणार आहे रेसेमिक कंपाऊंड ऑर रेसिमेट. या बाबतीत असं होतं की जेव्हा रेसेमिक मिक्सचर बनतं त्यावेळेस त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि सॉल्युबिलिटी जी आहे ती तुमच्या प्युअर इनॅन्शिओमर पेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल. इट्स व्हेरिंग. ठीक आहे. रेसेमिक सॉलिड सोल्युशन मध्ये जे आहे तुमचं मेल्टिंग पॉइंट आणि सॉल्युबिलिटी जी आहे ती रफ अराउंड तुमच्या प्युअर इनॅन्शिओमर एवढीच असते. आणि जेव्हा रेसेमिक कंपाऊंड किंवा रेसेमेट बनतात तेव्हा त्याचा जो पर्टिक्युलर मेल्टिंग पॉइंट आहे तो मेल्टिंग पॉइंट हा प्युअर इनॅन्शिओमर पेक्षा कमी असतो, पण सॉल्युबिलिटी मात्र जी असते ती प्युअर इनॅन्शिओमर्स पेक्षा जास्त असते. सो दिस इज व्हॉट दी रेसेमिक मॉडिफिकेशन इन सॉलिड स्टेट. So in this entire series, this is a big lecture anyway, but what we have understood entirely is what आपल्याला काय entirely लक्षात आलेलं आहे, that is first part is the racemic modification. म्हणजे काय, it is the substance. What is racemic modification? Racemic modification is a substance comprises of the equimolar or equimolecular quantity of both the enantiomers in the pair, and this type of the racemic modification we can do by the three different method. One is the two antipodes, two optical antipode, you mix it in a equal quantity. Second is we will introduce one a chiral center in it, and the third is a racemization. Racemization is a process in which one isomer is taken, and through the chemical reaction you are going to get the second isomer, and they will be in a equimolar quantity. This can be done in the three different method. One is the your homolytic fission, which very rarely is happening, but in the homolytic fission there is the formation of the intermediate, which is your radical formation, that is a carbon radical is formed, proton radical is formed. Second is a base catalyzed reaction, base catalyzed racemization. There is the need of the your first thing, that is the, in case of the base you need a acidic proton, and for that acidic proton the environment should be such that the electrons which are withdrawn from that proton, so that the proton can be easily donated. And here we have seen the compounds which are having the easily donatable proton can undergo this type of the reaction, wherein the base is the sodium methoxide or sodium methoxide, and it abstract the proton, so that the chiral carbon and your proton, so in that case the H is going as H plus, so both the electrons are with the chiral carbon in the both the lobes of the p orbital, sp2 hybridized carbon, chiral carbon, and both the side the attack will take place, so that the central carbon would be the of course it's having the both the electrons, so it's a carbanion.
anion is there. And the third method is the compound wherein the certain basic nature compounds are there, and they are acid catalyzed. Generally they are the Lewis acid catalyzed, so SbCl5 or BF3 or your aluminum chloride AlCl3, so they are used, which will abstract the chlorine as Cl minus, taking both the electrons of in the pair of the carbon and that of the chlorine, and as both the electrons are abstracted, it will form the carbocation or carbanium ion, and carbanium ion is going to get attacked from either side, the intermediate, to form the equimolar mixture. In the solid state, there is different behavior that we had discussed, as a racemic mixture, racemic solid solution, and racemic compound, and so there is a difference in the physical property, certain physical property. But whereas if it is a liquid or if it is a gaseous mixture, in that case your boiling point, density, all that refractive index, all that physical properties will be the same. But in case of the racemic mixture solid, the melting point and solubility is varying compared to your pure enantiomer. In racemic solid solution, the melting point and solubility are one and the same, of around same, and the racemic compound or racemate, in this case, as both the enantiomers are in an equal quantity, you are going to get the compound such that the melting point will be less compared to your initial one, but the solubility will be more compared to that. So this is all about the racemic modification, methods of preparation of the racemic modification, and the properties, and there is a variation in the properties in the molecule. Thank you.